तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या म्हाळप्पा धायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मूल मयत झाले असून या आगीत पूर्ण घर जळून खाक झाले आहे। या दुर्घटनेची माहिती एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली। घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे। महादेव कोगनुरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून येऊन कायमच मदत करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये साक्षात महादेव धावून आला अशी चर्चा आहे। या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच सिद्धाराम धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे, सुनीता चव्हाण, राजेंद्र धायगुडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, बाबूराव धायगुडे, हिराचंद राठोड, प्रकाश धायगुडे, सिद्धराम शिंदे, अशोक धायगुडे, प्रथम वावरे, रमेश चव्हाण, गणपती चोपडे, अमोल करे, लक्ष्मण बंडगर, ज्ञानेश्वर वावरे, शिवा धायगुडे, विठ्ठल मुस्के आदी उपस्थित होते। इतकी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ते रोजगारावरती काम करत असतात। रोजगार आर्थिक परिस्थिती इतकी बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा याची देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांची दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले की परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही। आज आम्ही जेव्हा साहेबांना पोचली आणि मला स्वतः अजितदादा पाटीलांनी साहेबांनी फोन केला की असं संदीप आम्ही यायचं म्हणतो। त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला तिल्ह्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले। ॲक्च्युली त्यांचा दौरा दुसरीकडे होता, पण ती घटना करता त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट देऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ, सरपंच, जिल्हा समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे। अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती